सर्वांना जय जिनेंद्र। आज आपण भगवान महावीर निर्वाण महोत्सव आणि निर्वाण लाडू याच्याबद्दल जाणून घेऊया। पहा, जैन लोक कार्तिक प्रतिपदेपासून वीर संवत सुरू करतात। दिवाळी किंवा दीपावलीचा सण हा सगळीकडं धनोत्रयोदशीपासून या सणाचा आरंभ होतो असं समजतात, तरी उत्सवाचा मुख्य दिवस अमावस्याच आहे। सध्या जरी हा सण वेगवेगळ्या कारणासाठी सार्वत्रिक पाळला जात असला तरी जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या पुण्यस्मृतीचा हा दिवस आहे। जैन धर्मामध्ये मरण कसं साधावं हे सांगितले, त्याचा उत्सव केलेला आहे, त्याचा सोहळा केलेला आहे। सुमारे 2550 वर्षापूर्वी भगवान महावीरांनी अहिंसा तत्त्वज्ञानाचा प्रसार करून यज्ञ पद्धतीचा समूळ नायनाट केला। त्यावेळी त्यांची तत्त्व, त्यांची शिकवण ही खूप प्रभावी ठरली। 32 वर्षापर्यंत उपदेश केल्यानंतर वयाच्या 72व्या वर्षी त्यांना मुक्तिपद मिळालं। पाटलीपुत्रजवळील श्री पावापूर क्षेत्रात त्यांचं समोशरण गेलं। समोशरण म्हणजे धर्मसभा। तिथं हजारो लोकांनी हा निर्वाण महोत्सव पाहिला असेल। त्यामध्ये अर्थातच त्यांचे परमशिष्य गौतम गंधर, राजा श्रेणिकासारखा उत्तम प्रश्नकर्ता आणि हजारो प्रजाजन उपस्थित होते। ज्या दिवशी भगवंतांचं निर्माण झालं त्या दिवशी गौतम गंधरांना केवल्य ज्ञान प्राप्ती झाली। गुरुप्रती असलेला एक मोहाचा म्हणा किंवा भक्तीचा एक सूक्ष्म धागा जो होता तोही तुटला। म्हणजे एकाच दिवशी 2 मंगलकारी घटना घडल्या, एक मुक्तिप्राप्ती आणि दुसरी केवल ज्ञानप्राप्ती। म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो। दिव्यामुळं जसा सभोवतालचा अंधकार नाहीसा होतो, तसाच आपल्यातला अंधकार, अज्ञान अंधकार नाहीसा व्हावा या भावनेनं हा दीपोत्सव केला जातो। आजही दिवाळीत पावापुरीला हजारो जैन लोक दर्शनासाठी जाऊन मोठा दीपोत्सव साजरा करतात। त्यावरून दीपावली किंवा दिवाळी हा शब्द रूढ झाला। एक लक्षात येते का की अमावस्यासुद्धा शुभ असते। आपल्याकडे बरेच जण अमावस्याला अशुभ मानतात, नारळ वगैरे वाढवतात, पण माझे आजोबा अमावस्या वगैरे काही मानत नसत। असो, आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मंदिरात जाणार, पूजा बघणार, निर्वाणकांड म्हणणार, निर्वाण लाडू चढवणार। आता लाडू मग तो बुंदीचा, रव्याचा किंवा बेसनाचा का बरं नाही? तर मंडळी, बऱ्याच ठिकाणी बुंदीचा लाडू पण चढवतात, पण आपल्याकडं परंपरागत ठराविक पद्धतीचा साखरेचा लाडू आपण चढवतो। पण हे करताना आपले लक्ष कुठं असतं? कुणी कसला लाडू आणला आहे, खोबऱ्याचा गोटा की साखरेचा छोटा की मोठा? तर आज जरा त्याबद्दल विचार करूया। काय काय करतो बरं या दिवशी आपण? पहा, फटाके फोडतो, दिवे लावतो, एकमेकांना शुभेच्छा देतो आणि भगवान महावीर निर्वाण कल्याणक लाडू चढवतो, निर्वाणकांड म्हणतो। पण ते म्हणताना आपलं लक्ष इतरत्रच असतं। आपण फक्त लाडू चढवण्याची क्रिया करतो। भगवंतांचं दीक्षा घेणं, तपश्चर्या करणं, त्यांना केवल ज्ञान होणं, उपदेश करणं, मोक्षाला जाणं, हे त्यांच्यातलं परिवर्तन आपल्या लक्षातच येत नाही। आपले लक्ष फक्त आपला लाडू कसा चांगला होईल। आता लाडू म्हटलं की तो गोल असतो पहा, म्हणजे त्याला सुरुवातही आणि शेवटही नसतो। म्हणजे जसा जैन धर्म अनादी कालापासून अनंत आहे, जसा आत्मा अनादी अनंत आहे, त्याप्रमाणेच त्याचा आकार असतो, नाही का? बघा, आधीतल्या पिढीतल्या काही बायका लाडू करताना शंकूसारखा म्हणजे पिरॅमिडसारखा असा पण गोल असा आकाराचा लाडू करीत आणि त्यावर डोक्यासारखा एक छोटा गोल ठेवत
आणि त्याला 4 लवंगा लावून सजवत असत. आता कल्पकता बघा कशी आहे. तर लवंग कशी असते, त्याला 4 पाकळ्या असतात आणि मध्ये डोक्यासारखा गोल असतो. म्हणजे समवशरणात भगवंत उच्च स्थानी विराजमान झाल्यानंतर त्यांचं मुख 4ही दिशेला किंवा त्यांच्या सभोवती बसणाऱ्या सगळ्यांना ते दिसत असे. आता पहा, आता अलीकडं तर निर्वाण लाडू सुशोभित करण्याच्या स्पर्धा असतात. खूप सुंदर सुंदर करतात. ती ही एक कला आहे. पण लाडू कितीही लहान मोठा असो किंवा खोबऱ्याचा अखंड गोटा असो, तो पावापुरीला जाऊन चढवा किंवा मंदिरात चढवा, सकाळी सूर्योदयाला चढवा किंवा 7 वाजता चढवा. लाडू हे भगवंतांच्या पिंडाचं प्रतीक आहे. पिंड म्हणजे देह, देहाचं प्रतीक. 4 घाती कर्मांचा नाश केला, अघाती कर्मांचा नाश केला, अरिहंत अवस्था प्राप्त केली आणि नंतर संसारी देह विसर्जित करून ते मोक्षाला गेले. आपण थोडंसं त्या काळात जाऊ. रोज तेव्हा भगवंताची वाणी ऐकण्यासाठी लोक समवशरणात जात असतील. धनत्रयोदशी दिवशी त्यांचा शेवटचा उपदेश झाला. शेवटची वाणी प्रगट झाली. त्यानंतर उपदेश बंद झाला. त्या दिवशी शेवटचं लोकांनी त्यांना ऐकलं म्हणून धन्य ती त्रयोदशी. पण त्याचं धनतेरस केलं आणि धनाची पूजा सुरू झाली. त्यानंतर ते ध्यानात गेले, स्वतःमध्ये लीन झाले, म्हणून ध्यानतेरसी म्हणू आपण त्याला. त्यानंतरची चतुर्दशी ही रूप चतुर्दशी. बघा, कारण वाणी बंद झाली पण त्यांचं दर्शन होत होतं म्हणून रूप चतुर्दशी. परंतु अमावस्येला वाणीही नाही आणि दर्शनही नाही. त्यावेळी लोकांची स्थिती काय झाली असेल विचार करा. हे झालं त्या काळचं. मग आता आपण काय केलं पाहिजे, तर आपण असा विचार केला पाहिजे की हे भगवान, आपल्याप्रमाणे माझं देह विसर्जन कधी होईल, आपल्यासारखं भाग्य मला कसं लाभेल, अशी भावना करायची. म्हणजे काय करायचं, तर लाडू तयार करण्यापासून तो चढवण्यापर्यंतच्या प्रत्येक क्रियेमध्ये स्वतःला जोडायचं. म्हणजे काय होईल, या भवात नाहीतर पुढल्या कोणत्या तरी भवात नक्की त्या दिशेनं वाटचाल तरी सुरू होईल. सर्वांना मी धर्मभावनेच्या आणि आरोग्यदायी शुभेच्छा देते आणि हा निर्वाण महोत्सव या भावनेनं आपण सर्वजण साजरा करूया अशी मनोकामना व्यक्त करते. धन्यवाद.